भगवान श्री देवनारायण जी की घोड़े का अवतरण दिवस भाद्र शुक्ल उठ की पावन अवसर पर मनाया गया है। विशेष अतिथि समाजसेवी विजय सिंह गौतम आयोजन में शामिल हुए हैं, जिसमें बड़ी संख्या में श्रद्धालु भाग लेते हैं। महिदपुर में भी उत्सव पर्व पर नगर में सर्व समाज में उत्साह देखा गया, जहां गुर्जर समाज के साथ सर्व समाज द्वारा भीमाखेड़ा स्थित भगवान देवनारायण मंदिर से विशाल जल समारोह महिदपुर नगर के प्रमुख मार्गों से होते हुए निकाला। इस अवसर पर भगवान देवनारायण जी व उनके घोड़े की झांकी आकर्षण का केंद्र रही। भक्ति गीतों पर झूमते श्रद्धालुओं का कारवां नगर से होते हुए निकला। चल समारोह के साथ आर्यवीर दल के पहलवानों ने नगर के अनेक स्थानों पर अपने कला का प्रदर्शन करते हुए सभी समाजजनों से तारीफ बटोरी। चल समारोह का नगर में कई स्थानों पर सर्व समाज ने मंच के माध्यम से पुष्प वर्षा करते हुए स्वागत किया। चल समारोह के पश्चात पुराने बस स्टैंड पर धर्म सभा का आयोजन किया, जहां विशेष अतिथि समाजसेवी विजय सिंह गौतम पहुंचे, जहां आयोजन समिति ने उनका पुष्पमाला व साफा पहनाकर स्वागत किया। धर्म सभा में उन्होंने कहा कि आज बहुत बड़ी संख्या में सर्व समाज ने आयोजन में सहभागिता कर एकता का संदेश दिया है। कार्यक्रम में मुख्य अतिथि वीर सिंह राणा पहुंचे, जिन्होंने आयोजन की रूपरेखा को सभी उपस्थिति को विस्तार से बताया है। ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಸರ್ಕಾರ ಏನು ಒಳ ಮೀಸಲಾತಿಯನ್ನು ಈಗ ಜಾರಿ ಮಾಡಿದೆ। ಸನ್ಮಾನ್ಯ ನಾಗಮೋಹನ್ ದಾಸ್ ಆಯೋಗದಲ್ಲಿ ಅಲೆಮಾರಿಗಳಿಗೆ 1% ನೀಡಬೇಕಂತೇಳಿ ಎ ವರ್ಗದಲ್ಲಿ ಇಟ್ಟಿದ್ರು। ಸನ್ಮಾನ್ಯ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಸರ್ಕಾರದ ಸಂಪುಟ ಸಚಿವರು ಏನಿದ್ದಾರೆ ಅಲೆಮಾರಿಗಳಿಗೆ 1% ಮೀಸಲಾತಿಯನ್ನು ನೀಡದೆ ಛಲವಾದಿ ಮತ್ತು ನಿಕಟ ಜಾತಿಗಳಿಗೆ 6%, ಮಾದಿಗ ಮತ್ತು ನಿಕಟ ಜಾತಿಗಳಿಗೆ 6%, ಗೋವಿ, ಲಂಬಾಣಿ, ಕೊರಮ, ಕೊರ್ಚಾದವರಿಗೆ 5% ಸೇರಿ ಅಲೆಮಾರಿ 59 ಜಾತಿಗಳನ್ನು ಅದರ ಜೊತೆ ಸೇರಿಸಿ ದೊಡ್ಡ ಅನ್ಯಾಯವನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ಸನ್ಮಾನ್ಯ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವರಿಗೆ ಈ ಮುಖಾಂತರ ಕೇಳಿಕೊಳ್ಳೋದೇನೆಂದರೆ ಅಲೆಮಾರಿಗಳಿಗೆ ಪ್ರತ್ಯೇಕವಾಗಿ ಮೀಸಲಾತಿಯನ್ನು ನೀಡಿ ನೀವು ಅಲೆಮಾರಿಗಳಿಗೆ ನ್ಯಾಯ ಕೊಡಿಸಬೇಕು। ಯಾವ ತರನಾಗಿ ಬಸವರಾಜ ಬೊಮ್ಮಾಯಿ ಅವರು 15% ಏನು ಮೀಸಲಾತಿ ಇತ್ತು ಅದನ್ನು 17% ಹೆಚ್ಚಿಗೆ ಮಾಡಿದರು, ಅದೇ ಥರ ನೀವು 17% ಇರೋದನ್ನು 20% ಮಾಡಿ ಕನಿಷ್ಠ ಪಕ್ಷ 3% ಮೀಸಲಾತಿಯನ್ನು ಅಲೆಮಾರಿಗಳಿಗೆ ನೀಡಬೇಕು। ಕೇವಲ 1% ಆದರೆ 59 ಜಾತಿಗಳಿದ್ದಾವೆ। ಯಾವಾಗ ಅವರು ಜಾತಿಗಳಲ್ಲಿ ಅವರು ಆರ್ಥಿಕವಾಗಿ ಶೈಕ್ಷಣಿಕವಾಗಿ ಮುಂದೆ ಬರೋದು ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವರೇ, ಈ ಮುಖಾಂತರ ತಮ್ಮಲ್ಲಿ ಕೇಳಿಕೊಳ್ಳೋದು ಏನಂದರೆ ನೀವು ಅಲೆಮಾರಿಗಳ ಬೇಡಿಕೆಯನ್ನು ಈಡೇರಿಸಬೇಕು, ಇಲ್ಲ ಅಂತಂದರೆ ಪ್ರತಿ ಜಿಲ್ಲಾ ಕೇಂದ್ರಗಳಲ್ಲಿ ಬೃಹತ್ ಹೋರಾಟವನ್ನು ಮಾಡುತ್ತೇವೆ। ನಿಮ್ಮ ಮನೆ ಮುಂದೆನೂ ಬಂದು ನಾವು ಹೋರಾಟವನ್ನು ಮಾಡಬೇಕಾಗುತ್ತೆ ಅಂತ ತಮ್ಮ ಮೂಲಕ ಕೇಳಿಕೊಳ್ಳುತ್ತೇವೆ। ನಿಮ್ಮ ಹೆಸರು? ರಾಘವೇಂದ್ರ ನಾಗೂರ್, ಅಖಿಲ ಕರ್ನಾಟಕ ಅಲೆಮಾರಿಗಳ ಅಭಿವೃದ್ಧಿ ನಿಗಮ, ಬೆಂಗಳೂರು।